तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवांशला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखवायला सुरू आहे, कारण शिवांशची शीच राहत नाही आहे. तर आज म्हणजे आता बघा, आम्ही आतापर्यंत 4 हॉस्पिटलमध्ये जाऊन आलोत. एकामध्ये 2दा, एकामध्ये 1दा आणि एकामध्ये आणखीन वेगळ्यामध्ये. पण म्हणजे 3-4 दिवसाचा जो हे असतं म्हणजे औषधं द्यायचा आणि राहण्याचा पिरियड असतो, तर तो आम्ही कंप्लीट करतो आहे. 3 दिवस समजा सांगितलं, 3 दिवसाचा डोस आहे, 3 दिवस औषध दिले, पण नंतर परत ते राहून जाते, म्हणजे राहत नाही राहिलं तर मग परत चेंज करून दुसऱ्या डॉक्टरकडं. तर तसा विषय की म्हणजे त्याचं राहीनाच गेले. तर आम्ही आत्ता नेकनूरला म्हटलं दाखवायचंच नको, असं पण त्याला नेकनूरला जास्त काही फरक पडत नाही. लहानपणीपासून त्याला आम्ही बीडलाच दाखवायचो, पण आता 1-2 वेळेस इथं दाखवावं म्हटलं, पण काही शेवटी नाही फरक पडला. 2-3 म्हणजे 2-3 हजाराला बिनकामाचा चुना लागला, काही राहिलं नाही, त्याला काही फरक पडला नाही. त्यात तो औषधाला कंटाळून गेला. खूप जास्त पाऊस येत होता, तरी पण आम्ही बीडसाठी निघालो. पावसाचं खूप वातावरण झालेलं होतं. चव्हाणसाहेबाच्या डोळ्याचं ड्रॉप संपलेलं होतं, तर पहिलं सिद्धिविनायक नेत्रालयमध्ये गेलो, तिथून चव्हाणसाहेबाच्या डोळ्याचं ड्रॉप घेतलं आणि तिथून गेलो मग शिवांशला घेऊन हॉस्पिटल. संतोषी माता टॉकीज आहे का, त्याच्या जवळच मोरिया बाल रुग्णालय म्हणून आहे, तर तिथे त्याला फरक पडतो. तो जन्माला होता तेव्हा त्याला ती फोटोथेरपी पण त्याच हॉस्पिटलला दिली होती आणि तो तिथेच ॲडमिट होता. तर तिथे नेलं, त्याचं वजन वगैरे, वेट वगैरे चेक केलं, वेट वगैरे छान होतं त्याचं, तरी पण 2-3 किलो कमी झालं असं मला वाटतं. कारण आता रोज तर त्याचं घ्यायचं हे ते, त्याच्या फेसचं सगळं म्हणजे पूर्ण त्याचं पोट ते कमी झालं किंवा डोळे खोल गेलेत. तर 13.5 भरलं, तर चांगलं आहे म्हटले डॉक्टर. त्याच्यानंतर आम्ही गेलो शिवांशला दाखवण्या अगोदर, म्हणजे ते आमचे चांगले ओळखीचे आहेत डॉक्टर, तर आणि तिथंच शिवांशला गुण पण येतो आणि खूप चांगले डॉक्टर आहेत. तर शिवांशचं चेकअप सुरू होतं, विचारत होते किती दिवसापासून आहे, काय कशी करतोय त्या गोष्टी. त्याच्यानंतर दाखवलं, त्याच्यानंतर गोळ्या दिल्या, गोळ्या नाही, औषधं दिले आणि मग आम्ही निघालो घरासाठी. तर आम्हाला वाटाने पण येताना खूप पाऊस लागला, खूप बेजारी झाली. तर डिहायड्रेशन वगैरे काही नव्हतं शिवांशला, तर ते चेकिंग वगैरे सुरू होते, सगळं व्यवस्थित होतं. कारण तो खातो पितो, फक्त विषय की त्याला शी खूप जास्त व्हायली होती. तर मग आम्ही वाटाने थोडं भिजलो, त्याच्यानंतर वरी आलो घाटावरती, म्हणजेच मांजरसुंब्यात. तर इथं बिलकुल पाऊस सुरू नव्हता, काहीच पाऊस नव्हता, थोडा पण पाऊस नव्हता. तर मग आम्हाला भूक लागली होती, सकाळी नाश्ता पोहे खाऊनच निघलो होतो घरून, पण वापस जाताना खूप जास्त भूक लागली आणि शिवांश झोपलेला होता. तर मग आम्ही गेलो ते एका मांजरसुंब्यावरच्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. जेवण वगैरे मस्तपैकी जेवण केलं. शिवांशला नाही उठवलं कारण तो झोपला होता आणि त्याला निघायच्या टायमिंगला त्याच्यासाठी म्हणजे अगोदर आम्ही त्याला उठवण्याचा ट्राय केला, पण तो उठला नाही. मग त्याला शेजारी झोपवलं आणि आम्ही जेवण केलं. तर जेवणाला त्यांनी एक वेगळीच भाजी, मला एक ग्रीन करीमधली भाजी बिलकुल आवडत नाही, त्यांनी तेच तसलं काहीतरी मागवलं होतं, बळत खाल्लं. त्याच्यानंतर एक डाळ खिचडी मागवली होती शिवांशसाठी, पार्सल न्यायचं होतं, आम्ही पण थोडी खाल्ली. त्याच्यानंतर पार्सल घेतलं आणि गेलो.